रेसिडेन्सी इंद्रायणी पात्रामध्ये आहे, जिथे परवा पालिकेने 36 बांधकामं तोडलेली आहेत. या अचानक या ठिकाणी MSEBचे कार्यकर्ते आलेले आहेत. मला सांगा, तुम्ही किती वर्षापासून MSEBचं काम करताय? सर्व्हिसमध्ये किती वर्षापासून आहात? 13 वर्ष. 13 वर्ष. इथे तुम्ही लाईट कधी दिल्या? आयडिया नाही केलं. तुम्ही हा एरियाच बघता ना, मग इथे लाईट दिली तुम्हाला माहित नाही? हा एरिया मी तर 1.5 वर्ष आलोय. 1.5 वर्षापूर्वी. म्हणजे तुमच्या कार्यकाळामध्ये किती लोकांना लाईट दिली असतील? माझ्याकडे तरी माझ्या मते दिले असतील 20-25. 20-25 लोकांना. मला एक सांगा, ज्यावेळी महावितरण किंवा MSEB लाईट देते त्यावेळी एखादं बांधकाम अधिकृत आहे अनधिकृत आहे याच्या संदर्भात तुमचं MSEB काय निर्णय घेतं की लाईट कोणाला दिली गेली पाहिजे कोणाला द्यायची नाही, असं काय नियम असतो? जे लिगली जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट यांच्याकडनं घेतात ना, नंतर लाईट देतात. म्हणजे काय काय डॉक्युमेंट घेता तुम्ही लाईट देण्याअगोदर? आधार कार्ड, यांचं इंडेक्स 2, 7/12 या गोष्टी. बरं, तुम्ही इंडेक्स 2 आणि 7/12 बघून हे देता. म्हणजे तुम्ही हे कागदपत्र बघितलं त्यांना लाईट देता, म्हणजे ती कागदपत्र ओके आहेत तर तुम्ही लाईट देता, बरोबर? साधा सिंपल आहे ना. आणि मग महापालिकेने जे काही म्हणजे मी नाही, म्हणजे MSEB बरोबर ना. मग ज्यावेळी तुम्ही पण होते, तुम्ही पण आम्हाला यांनी पण मीटर टाकून दिलेलं बरं का. आता रेडन गावलेले ते यांनी पण मीटर टाकून गेले 20-20 हजार रुपये हे पण घेऊन गेले. काय आहे का, मी फक्त मीटर नाही. बसवायला असतो. मीटरचे पैसे किती घेतात मला ते सांगा. ते मला मीटर माहित नाही. नाही, मीटरचे तुम्ही अधिकृत माझ्याकडे करतात. तुम्ही पैसे तुम्ही पण घेऊन गेलेले. मला काय मीटरचे संबंध? अधिकृत मी कामं किती घेत पैसे नाही. असतात? रात्रीची पण तुम्ही काम केलेली सर. तुमच्या कामात तुमची लाईट गेल्यानंतर ते ह्याला बोलवा विनयला. कोणतं बी नाही, विनयला ओळखतच नाही नाही, प्रश्न असा आहे की सर, हे एखादं पण काम घेऊन गेलेले पैसे जे आहे ते कर. आमच्याकडनं पैसे घेऊन गेले. तुमची माझी बेस्टच फर्स्ट टाइम आहे. तुम्हाला आजपर्यंत बघितलंच नाही मी तर. कदम याड न माहिती का तुम्ही? नाही, मला नाही. नाही माहिती. घर फक्त दाखवू? विनय आणि ते काका कदम काका. अरे ते कदम मित्र मीच आहे. मग त्यांना विचारा ना काय संबंध आहे काय माझा? संबंध आहे? तुमचा मीटर दिलाच नाही मी. मग यांच्या घरात लाईट कोण आली? सोडून चालले मग माझ्या घरात लाईट कोणी दिलं असेल मला माहित नाही. मी का कॉन्ट्रॅक्टर थोडीच आहे, मी MSEBचा माणूस आहे. आकाशातून आली लाईट का काय? यांनीच दिलेली आहे सर. काही मी लय कशाला लफडं देऊ बोलायला तुमची? लागली ती. कशाचं खोटं काय? बरोबर आता आली लाईट जोडायला आली, कट करायला टायमाला पण तुम्हीच आले. अहो जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा मी तेच करणार ना. काय साहेब करणार? जे सांगतील तेच जोडायला करायला पण लागणार. तुम्ही त्यातनं मग लाईट मग याच्या द्यायचीच दोन नव्हती वाजता ना तुमच्या पहिले. मीच जोडतो लाईट ना. द्यायचीच नव्हती ना पहिले. पण आता मी काय करणार? मला मी दिली काय का? ऑर्डर बिडर काय नव्हती तुम्हाला. ऑफिस आहे आतमध्ये जाऊन नाही, कसं आहे नागरिकांना असं वाटतं साहेब काय या की गोष्टी घडल्यात ना, ह्या लाईट आपल्या पाणी चर्चा आमची. बघा, लाईट पाणी फायर ह्याची परमिशन मिळाली म्हणजे ते बांधकाम लिगल असं लोकांचा समज होतो. याच्यातून काय केली तर मग यांची लाईट का काटली? मग हे 2 बंगल्यांची लाईट का काटली? कुठं काटली? मग आज लाईट नाही आणणार, 4 दिवस झाले लाईट नाही आणणार. मग देतील ना बांधकाम light बंद आहे. त्यांची. कधी दिली? आता जॉईन करायला आले.